नमस्कार. टॉप न्यूज पुणे विशेष वृत्त. पुण्यातील गरवारे महाविद्यालयाच्या सावरकर भवन इथं गोविज्ञान संशोधन संस्था पुणे यांच्या वतीनं पंचगव्य गोमूत्र आणि देशी गाईचं वैज्ञानिक, आरोग्यविषयक आणि आर्थिक महत्त्व या विषयावर विशेष परिसंवादाचं नुकतंच आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक गोविज्ञान संशोधन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र जवाहरलाल लुंकड, प्रमुख पाहुणे डॉक्टर वैभव लुंकड उपस्थित होते. तसंच संस्थेचे विश्वस्त सीए महेंद्र देवी, सतीश पारखी, अनिल व्यास, हेमंत दांडेगावकर, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे CP ठक्कर, संशोधक आणि गौ केंद्रीचे संस्थापक राहुल अमृतकर, नदी स्वच्छता अभियानाचे यशवंत कुलकर्णी, गोविज्ञान विषयावर 204 ऑनलाईन व्याख्यानं पूर्ण करणारे प्रशांत करमळकर आणि स्वर्गीय बापूराव कुलकर्णी यांच्या पत्नी यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी देशी गाईचं महत्त्व, पंचगव्य आणि गोमूत्रावरील संशोधन तसंच आरोग्य, शेती आणि पर्यावरण क्षेत्रातील त्यांच्या उपयुक्ततेविषयी मार्गदर्शन केलं. भारतीय संस्कृतीत गाईला अनन्यसाधारण असं स्थान आणि महत्त्व आहे. मात्र आधुनिकतेच्या प्रभावामुळे देशी गाईचं संगोपन कमी होत असून तिचं आरोग्य, शेती आणि पर्यावरणासाठी असलेलं महत्त्व आपण दुर्लक्षित करत आहोत, अशी खंत व्यक्त करताना मान्यवरांनी सांगितलं की देशी गाईचं संवर्धन आणि संगोपन ही आता काळाची गरज बनली आहे. विश्वस्त सीए महेंद्र देवी आणि इतर वक्त्यांनी गायीपासून तयार होणाऱ्या विविध आयुर्वेदिक औषधांबाबत, नैसर्गिक उपचार पद्धतींबाबत तसंच गो आधारित उत्पादनांच्या वापराबाबत आपले अनुभव मांडले. रासायनिक शेती आणि औषधांना पर्याय म्हणून गो आधारित उत्पादनांचा वापर वाढवण्याचं आवाहनही करण्यात आलं. शेतकऱ्यांनी अधिकाधिक देशी गाईचं पालन करून सेंद्रिय शेतीला चालना द्यावी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं असं आवाहनही यावेळी करण्यात आलं. गोसंवर्धन, पर्यावरण, आरोग्य आणि शेतीशी निगडीत तसंच समाजोपयोगी आणि जनजागृतीपर उपक्रमांची माहिती आपल्यापर्यंत सातत्यानं पोहोचत राहणार आहे टॉप न्यूज पुणे. अशाच महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी टॉप न्यूज पुणे या आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही माहिती आपल्या मित्रपरिवारापर्यंत अवश्य पोहोचवा. राजेंद्रजी, आपण काय सांगाल? गोमूत्राचा निर्णय प्रत्यक्ष आहे. मला कॅन्सर झालेला होता. पंचगव्य आधारित में 3 महिन्याचा बरा जाओ, आपण स्वस्थ आहोत हे सिद्ध झालं आहे. आणि गोमूत्र हे फक्त 1 चमचा गोमूत्र जरीच घेतला तर आपण आरोग्य, निरोगी और सुखी राही ही अशी भावना आपने घेतल्या नाही आपल्या कळतील ही शुभेच्छा. आपल्या समोर आता महेंद्र देवी हे देखील या गोमूत्रा संदर्भामध्ये काय माहिती देते? मी महेंद्र देवी, गोविज्ञान केंद्राचा कार्यकर्ता आहे. मला एवढंच सांगायचं की भारताचं जे प्रचंड चलन, लाखो कोटी रुपये आपलं जे जात आहे, तर ते मुख्य म्हणजे युरियामध्ये जाते. युरिया जे आपण मागवतो, युरिया शेती, भारतातली जी शेती युरियामुळे जी स्टार्वेशन झालेलं आहे, किंवा आता जे होर्मुजच्या युद्धामध्ये त्यांनी खाडी बंद करून त्यांनी धमकी दिली होती आपल्याला की आम्ही शेती तुमची सगळी बंद पाडू. तर ह्याच्यामध्ये गो आधारित शेती हा फार मोठा पर्याय आहे, पण त्याच्याकरता प्रचंड काम केलं पाहिजे. तो एक भाग झाला. त्याच्यानंतर औषधावरती भारताचा प्रचंड पैसा बाहेर जातोय, औषधीवरती. तर त्या ठिकाणी आपली जी मूळ देशी सनातन सिस्टीम, गो आधारित सिस्टीम जर आपण तिकडे वळलो आपण, तर मोठ्या प्रमाणात आपण परकीय चलन वाचवू शकतो. त्याचप्रमाणे इंधनामध्ये जे आपलं चलन जाते पेट्रोलमध्ये, त्या ठिकाणी आपण पर्याय उपलब्ध करू शकतो. पण या सर्व देशाला खांद्याला खांदा लावून आपल्याला लढलं पाहिजे. हे जर लढलं तर आपण आत्मनिर्भर आणि एक भक्कम प्रखर भारत गोकेंद्रित अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून उभा करू शकतो. तर ऍक्च्युली मी MBBS आहे, पण स्वतःच्या अनुभवातून आणि रिसर्चमधून आम्ही एकच गोष्ट शिकलो की जर गोमूत्राच्या भावना दिल्या गोळ्यांच्या मटेरियलला, तर त्या गोळ्या वर्षानुवर्ष टिकतात आणि त्याच्या जास्त प्रभावी होतात त्या. आणि ही एक्सपायरीच नाही. त्यामुळे आयुर्वेदाला पूर्वी एक्सपायरी नावाची गोष्टच नव्हती, कारण गोमूत्राच्या त्याला भावना दिलेल्या होत्या. आणि ही छोटीशी गोष्ट नाहीये. गोमूत्राचीच का भावना दिली त्या लोकांनी? म्हणजे त्यांना माहित होतं की गोमूत्र काय काम करतं. आणि गोमूत्र हे कुठला डिजीज बरा करत नाही असं नाहीये. ज्या अर्थी अमेरिका त्याचं पेटंट घेतं, म्हणजे लक्षात घेण्यासारखं आहे की आपल्या आधी अमेरिकेने पेटंट घेतलेला आहे गोमूत्राचा. म्हणजे आपलं तिथे लक्ष नसताना त्यांनी ती वेळ मारून घेतली आणि आपण तिथे लक्ष नव्हतं, कारण आपल्या गोष्टींची किंमत नसते. आपल्याकडे सगळं मुबलक असतं, फ्री असतं, आपल्याला त्याची किंमत नसते. आणि त्या लोकांनी पहिलं पेटंट घेतलं गोमूत्राचं. ज्या अर्थी त्यांनी पहिलं पेटंट घेतलं गोमूत्राचं, आपण ओळखलं पाहिजे की त्याच्यात फार मोठे गुण आहेत.
आणि नुसतं एक थेंब जरी आपण घेतला होमिओपॅथी सारखा त्याचा अर्क म्हणून, तरी सुद्धा ते जबरदस्त काम करतं. आणि मी हेपटायटिस बी सारख्या आजारांवर अँटीव्हायरल म्हणून त्याचा उपयोग केला. आणि मी स्वतः पहिली केस आहे की ज्याच्यामध्ये मी हेपटायटिस बी निगेटिव्ह आहे. त्याच्यामध्ये गोमूत्रापासून सर्व बाकीचे आयुर्वेदिक औषधही घेत होतो. त्यामुळे लक्षात आलं की अँटीव्हायरल, अँटीबायोटिक ॲज वेल एज म्हणजे आता किमोथेरपी हे सगळ्याची गरज आहेच, पण समजा त्याला पण उपाय बहुतेक गोमूत्र म्हणून निघू शकतो. आणि कॅन्सर सारख्या आजारांवर गोमूत्र घनवटी 5 रुपयाची गोळी, ज्याला केमोथेरपी परवडतच नाही, त्यांनी गोमूत्र घनवटी घेऊन बघावी, प्रयोग म्हणून बघावं. तर गोमूत्र साधी घनवटी जी आहे ती करोडो करोडो गोष्टींचं काम करते. अँटीबायोटिक, अँटीव्हायरल, अँटीमेटाबोलाइट म्हणजे हे जे टॉक्सिन्स वाढलेले असतात ते घालवते. आणि साधा आम्ही प्रयोग केला की डायलिसिसच्या रुग्ण जे डायलिसिस पर्यंत आलेले आहेत त्यांना आम्ही आयुर्वेदाप्रमाणे पंचकर्म आणि त्याच्याबरोबर हे जोडीला घेतलं तर त्यांचं डायलिसिस पुढे ढकललं गेलं. ज्यांना ते आठवड्यातून 3 वेळा डायलिसिस लागत होतं ते 1 वेळावरती आले. ज्या अर्थी एवढं रिव्हर्सल होऊ शकतं तर कुठल्याही आजाराचं रिव्हर्सल होऊ शकतं. म्हणून आपण सनातनकडे वळलं पाहिजे, गायीला महत्व दिलं पाहिजे. आणि गाय वाचली तर आपण वाचणार आहोत, हे जर आपल्या लक्षात नाही आलं तर आपणच वाचणार नाही आहोत. म्हणून गायीला म्हणजे पहिलं तिला जीव वाचवला पाहिजे तिचा. नंतर प्रत्येक घरामध्ये कुत्री 4 पाळण्यापेक्षा, त्या कुत्र्यांचा खर्च एवढा मोठा आहे त्याच्यापेक्षा एक गाय पाळणं सोपं आहे. हे लक्षात जर आलं तर फार मोठी क्रांती होईल. धन्यवाद. आपली देशी गाय हीच आपल्याला तारणार आहे हा विषय श्रद्धेय मोरपंत पिंगळे यांनी आम्हाला दिला आणि त्यातनं गोविज्ञान संशोधन संस्थेची सुरुवात झाली. देशी गायीच्या पंचगव्यावरती आधारित जीवन पद्धती परत विकसित करणे या दृष्टिकोनातनं आपण प्रयत्न करतो आहोत. याच्यामध्ये 3-4 प्रकारचे विषय आपण करतो आहोत. आपल्याला पंचगव्य आधारित मानवी आरोग्यावरती उपचार करणं, विविध गंभीर आजार हे त्यातनं बरे होऊ शकतात, बरे होत आहेत. अनेक जणांचं डायबेटीसचं प्रमाण जे आहे ते आपण नियंत्रित करण्यात यश मिळवले आहे. कर्करुग्णांवरती चांगले उपचार केलेले आहेत. असे मानवी आरोग्यावरती चांगले उपाय जसे झालेले आहेत. त्याचप्रमाणे आपली शेती जी आहे, जमिनीचा कस जात चाललेला आहे आणि शेती ही परत चांगली होण्यासाठी हरित क्रांतीमधनं जे काही दोष निर्माण झालेले आहेत ते दोष दूर व्हावेत आणि जमिनीचा कस चांगला व्हावा, विषमुक्त अन्न मिळावं म्हणून एका गायीच्या आधारावरती शेती करणं, अशा प्रकारचा दुसरा विषय आपण करतो आहोत. लोणंद ते फलटण या परिसरामध्ये 28 गावांमध्ये अशा प्रकारची शेती केली जाते. आरडगाव नावाचं गाव आहे, त्या गावात 2 गायी होत्या. आज तिथे निम्म गाव हे आपली देशी गाय सांभाळत आहे आणि एक चांगला बदल त्या गावांमध्ये घडतो आहे. अशा प्रकारचं काम हे गोविज्ञानच्या माध्यमातून आपण करतो आहोत. आता जसं सांगितलं तसं निर्माल्यावरती प्रक्रिया करून किंवा कचऱ्यावरती प्रक्रिया करून आपण खत निर्मिती करतो आणि त्या खताचा उपयोग करून चांगली शेती होऊ शकते, विषमुक्त शेती होऊ शकते, हेही आपण सिद्ध केलेलं आहे. असे विविध प्रयोग हे आपण सध्या करतो आहोत. आता एक अग्निहोत्राचा विषय सांगितला, त्यांनी सुद्धा हवा शुद्धीकरणामध्ये चांगला बदल घडू शकतो. आणि अशा या सगळ्या प्रयोगांमधनं आपण आपलं जे पूर्वीचं जीवन जे होतं ते आपण परत प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो. त्यात चांगल्या प्रकारचं यश आपल्याला मिळत आहे. आज या सावरकर हॉलमध्ये जे काही कार्यक्रम झालेला आहे त्या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी CP ठक्कर म्हणून जे फिल्म प्रोड्युसर देखील आहेत ते देखील या ठिकाणी आलेले आहेत. तर त्यांना या गायीच्या संदर्भात ज्या काही औषधी वगैरे तयार केले जातात, जे गोमूत्र यूज केलं जातं त्या संदर्भात ते त्यांचे अनुभव प्रकट करतील. आज झालेल्या ह्या परिषदमध्ये गोविज्ञानला माझं असं एक प्रामाणिक मत आहे की प्रत्येकाला गायीची सेवा करायची इच्छा आहे, पण प्रत्येकाला शक्य नाही आहे. इथं जे मान्यवर बसलेले हे फार नशीबवान आहे की ह्यांना हे सगळं करायला संधी मिळते आणि देव त्यांना आशीर्वाद देतो. प्रत्येकाला इच्छा आहे पण प्रत्येकाला शक्य नाही. तर माझं सगळ्यांना एक जाहीर आव्हान आहे, ज्यांना जे जे शक्य असेल ते करावं. ज्यांना वेळ देता येईल त्यांनी संस्थेला वेळ द्यावी. जे आर्थिक मदत देऊ शकतात त्यांनी बिलकुल संस्थेला आर्थिक मदत करावी. जे काही आपले चांगले विचार त्या लोकांपर्यंत पोहोचू शकतात त्यांनी ते करावं. आणि ज्याला हे सगळं शक्य नसेल त्यांना एक हात जोडून विनंती आहे की निदान गोविज्ञानचं काम लोकांपर्यंत पोहोचवा, म्हणजे बरीच लोकांना त्याचा फायदा होईल. धन्यवाद. ह्याच कार्यक्रमादरम्यान यशवंत कुलकर्णी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तर ते सांगतील काय आपल्याला या संस्थेबद्दल काय वाटतंय आणि गोविज्ञान बद्दल काय वाटतंय. मी यशवंत कुलकर्णी. मी बेसिकली शहरीकरणामुळं जे काय प्रदूषण वाढलेलं आहे, नदी नाले आणि आपण जे काय
नेहमी आतापर्यंत ज्या नदीमध्ये रेग्युलर लोक पोहत होते त्याचे नाळे झालेले दिसत आहेत, याचं पुनरुज्जीवनाचं काम करतोय. भारतभर माझं काम चालू असतं, मथुरेमध्ये आणि UP मध्ये स्पेशली, की जिथे आज भारतामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे काही मला तिथे गोष्टी माहिती आहेत की एकेका तिथल्या संस्थेमध्ये किंवा महाराजांकडं तिथल्या 1-1 लाख गायी आहेत. आणि माझा काही संपर्क आहे तिथल्या उत्तर प्रदेश ब्रजतीर्थ विकास परिषद यांच्या प्रमुख लोकांशी माझा संपर्क आहे, तिथल्या डिव्हिजनल कमिशनर वगैरे, कारण माझं गेले 2-2.5 वर्ष तिथं पाण्याचं काम चाललेलं आहे त्या परिषदेतर्फे, की जे आपली पाण्याची कुंड असतात मंदिरांभोवती, तर त्याचं पुनरुज्जीवनाचं काम चाललेलं आहे. तर ह्या संस्थेबाबत मला आता सगळं ऐकल्यानंतर असं लक्षात येतं की काही आपले रिसर्च चालू आहेत, संशोधन चालू आहे. तर एक नॅनो टेक्नॉलॉजीवर आपण काही गोष्टीमध्ये ह्या संशोधनात बघितल्या होत्या की शेणापासून काही गोष्ट बनवली जी पावडर, तर ती सिमेंटमध्ये टाकल्यानंतर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ 35% वाढते. तर तुम्ही जेव्हा गाईला आपण आर्थिक पाठबळ आपल्याला कधी मिळेल की त्याच्यापासून काही केलेल्या उत्पादनाचं आपल्याला बाय प्रॉडक्ट आणि त्याचा फायदा मिळू शकेल. तर अशा गोष्टी आहेत आणि आम्ही संस्थेला माझ्यातर्फे पण हे निश्चित विनंती करू शकतो की तिथे संशोधनासाठी आणि हे ते सरकार आपल्याला निश्चित मदत करेल. आणि जिथे खूप म्हणजे जिथे 1 लाख गाई किंवा मी मध्ये ह्या नॅनो टेक्नॉलॉजीसाठी त्यांना बोललो तर ते म्हणले एक सॅम्पल म्हणून तुम्हाला म्हणले 11,000 म्हणजे रोज 5 किलो म्हटलं तर 5.5 टन एवढं तुम्हाला शेण रोज देतो तुम्हाला संशोधन करायचं असेल तर. तर अशी मदत आपल्या संस्थेला मिळेल. आणि याच्या व्यतिरिक्त मी जे काय काम करतो त्याच्यामध्ये इथल्या जे काय संशोधन करणारे यांच्याबरोबर मी निश्चित एकत्ररित्या काम करून गायीचं महत्त्व निश्चित वाढवावं आणि ते जगाला आपण निश्चित प्रूव्ह करू शकतो ते करून द्यायला पाहिजे, हे एक आहे. आणि दुसरं म्हणजे जे मध्ये आम्ही हे भरले होते इंटरनॅशनल कॉन्फरन्स, त्याच्यामध्ये हे कळलं की गायी आपण भेकड झाल्या किंवा काय की आपण बेसिकली सांभाळू शकत नाही कारण आपण आर्थिक पाठबळ आपल्याकडे नसतं. बरोबर. तर जेव्हा ह्या अशा संशोधनाने आणि याच्याने किंवा आता एक पेटंट डिक्लेअर केलं त्याचं कमर्शियलायझेशन करून आपण जेव्हा पैसे कमवू शकू की ज्याच्या करून धार्मिक किंवा आध्यात्मिक व्यतिरिक्त गायीचा असाही आपण उपयोग होऊ शकला, आर्थिक पाठबळ मिळालं, तर आपण निश्चित ज्याला सस्टेनेबल म्हणेल तसं आपण सस्टेन करू शकू या व्यवहारामध्ये आणि गायीचं महत्त्व जगाला निश्चित आपण देऊ शकू. धन्यवाद. तर हे गायीचे पंचगव्य किंवा गोमूत्र जे आहे त्याच्यावर बऱ्याचशा लोकांनी स्वतः डॉक्टर MBBS यांनी देखील त्यांचा स्वतःचा अनुभव सांगितलेला आहे. राजेंद्र जी आहेत जे कॅन्सर पीडित होते ते देखील या गोमूत्रांपासून किंवा गायीपासून जे तयार होणारे जे औषधं आहेत त्याच्यापासून तुम्हाला देखील आराम मिळालेला आहे. फक्त गोमूत्रावर त्यांनी कॅन्सरवर मात केलेली आहे. अतिशय महत्वाची माहिती आज आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे. आम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो आणि शेतकऱ्यांना देखील याच्यातून एक संदेश देऊ शकतो की आपल्याला गायी ही खूप महत्वाची आहे. तर त्या गायीचा सांभाळ करा, तिचं संवर्धन करा, जेणेकरून आपलं जे आयुष्य आहे ते चांगलं होऊ शकतं. धन्यवाद. त्याच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड. संपर्क क्रमांक 80 80 17 80 77. पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमले आहेत. इच्छुकांनी वरील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. टॉप न्यूज पुणे.